रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणाला दोन गोष्टी एकाच वेळी करू नये अशा विषयाचा आजचा हा आपला भाग आहे. हा व्यावहारिक सिद्धांत आहे. बऱ्याच वेळा काय होतं, गाडी चालवणारे लोक मोबाईलवर पण बोलतात आणि एका हाताने गाडी चालवतात. बरेच अपघात त्याच्यामुळे झाले. कायदा करावा लागला तरी पण लोक ऐकत नाही. हा एक उदाहरणादाखल मुद्दा सांगितला. याच्यावर शास्त्रीयदृष्ट्या आपण चर्चा करणार आहोत. हितो भ्रष्टस्ततो भ्रष्टः परमेकांत वेशभाग न संसार सुखम तस्य नैव मुक्तं सुखम भवेत नैव मुक्ती सुखम भवेत. इतः भ्रष्टः ततः भ्रष्टः. जर दोन्ही डगरीवरी ठेवू जाता हात तव होय अपघात प्राणियासे. तुकाराम महाराज. दोन्ही डगरीवर जर हात ठेवला, हे बी करीन मी आणि हे बी पाहिजे, मला हे बी पाहिजे आणि मला हे बी पाहिजे. अरे पण हात एकाचे आहेत ना. तर दोन्ही डगरीवर ठेवल्यामुळे तुझा केव्हाही बॅलन्स जाऊ शकतो आणि संतुलन बिघडलं की केव्हाही अपघात होऊ शकतो. पण बरेच माणसं काय करतात, याच्यावर तर्क करतात. नाही, आम्ही नेहमी 2-2, 3-3 कामं एका वेळी करतो. आम्ही नेहमी गाडी चालवताना बोलतो, आम्हाला सवय आहे. अरे नेहमी बोलत असला तरी अपघात नेहमी होत नसतात. अपघात हा एकदाच होतो आणि मग नंतरचे जे उद्गार त्यांचे असतात, अरे असं कधी झालं नाही हो, 10-12 वर्ष कधी झालं नाही. 10-12 वर्ष रोज होत नसतं, ते एकदाच होतं पण आयुष्यातून उठवतं. तेव्हा जरा सतर्क राहिलं पाहिजे आणि जरा भान ठेवून वागलं पाहिजे. शास्त्रकार मात्र असं म्हणतात की जर का तुम्ही 2 कामं एका वेळी करायला गेले तर तुम्हाला केव्हा ना केव्हा तरी धोका होणार आहे. हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, शिलालेख आहे, लक्षात ठेवा. तेव्हा हे सांगत असताना शास्त्रकार म्हणतात, येतो भ्रष्टस्ततो भ्रष्टः न संसार सुखम तस्य नैव मुक्ती सुखम भवेत. इकडूनही भ्रष्ट झाला आणि तिकडूनही भ्रष्ट झाला. मेकांत वेशभाग, परमेकांत वेशभाग म्हणजे एकांतामध्ये गेला आणि परमेश्वराचं ध्यान करण्यासाठी एकांतामध्ये गेला, पण त्याच्या मनामध्ये संसारात सगळं ध्यानात येऊ लागलं, स्वप्न संसाराचे पडू लागले, तर त्या एकांताचा काही उपयोग नाही. घर बांधिले डोंगरी विषय हिंडे दारोदारे. घर बांधिले डोंगरी, संसार नको म्हणून डोंगरामध्ये झोपडी बांधली, त्या पर्णकुटीत राहू लागला. पण सगळे स्वप्न आणि चिंतन मात्र संसाराचं होत आहे, तरी परमार्थ होत नाही. आणि वेशभाग असं एक म्हटलेलं आहे. वेश म्हणजे बाहेरचा जो वेश आहे तो मात्र पारमार्थिक आहे असं वाटतं. म्हणजे 2 प्रकारांनी परमार्थ ओळखला जातो. एक, जर आपण दाढी आहे, कमंडलू आहे, त्रिशूळ आहे किंवा संन्यासाचा दंड आहे, भगवे कपडे आहेत, माळा मुद्रांची मोठी मोठी भूषणं आहेत, की तो पाहिल्याबरोबर असं वाटतं की हा साधू माणूस आहे, हा संत माणूस आहे. म्हणजे परमार्थाची ओळख बाह्य लक्षणावरून पण होते. म्हणजे त्यालाही 50% मार्क आहेत, पण त्यावरून परमार्थ सिद्ध होत नाही. तितकेच मार्क अंतर्मुख असणाऱ्या परमार्थाला आहेत. म्हणजे एक बहिरंग साधन आहे, ते आहे वेशभूषा, आणि अंतरंग साधन आहे तो चित्ताने परमार्थ झाला पाहिजे, चित्तामध्ये तो बसला पाहिजे. असं जर असलं तरच तो परमार्थ होतो, नाही तर होत नाही. तेव्हा जर का एकाच वेळी मी दोन्ही करीण्यानं करतो असं जर कोणी ठरवलं, सांगितलं, तर हे कशाने घडतं? हे अज्ञानामुळे जास्त घडतं. आणि अज्ञानी लोक याचं समर्थन सारखं करत राहतात आणि मग त्यांनाही धोका होतो.
ड्रायव्हर एकटाच मरतो असं नाही, त्या गाडीतले अनेक लोक मरतात. सांगायचा मुद्दा असं की त्याचे समर्थन एका दिवशी महान संकट निर्माण करू शकतं. तेव्हा संसार आणि परमार्थ हे दोन विसंगत विषय एका वेळी तर मुळीच होत नाहीत. कोणी असं म्हणेल मी कोळशाच्या खाणीमध्ये काम करतो पण काळा डाग अंगाला लागू देत नाही, तर असं होणं शक्य नाही. कारण विषयचिंतन आणि आत्मचिंतन हे परस्पर विरोधी आहेत. कारण मन एकच आहे. मन जरी आपलं असं वाटतं वेगाने काम करतं आहे, हे बी काम करतं आहे, ते बी काम करतं आहे, ते बी काम करतं आहे, पण तसं होत नाही. मन ज्यावेळी हे काम करत असतं त्यावेळी दुसरं काम करत नसतं. एका गृहस्थाला गावी जायचं होतं आणि तो गडबडीने सामान आवरत होता. मुंबईहून बीडला जायचं होतं असं धरा. आणि मग गाडीचं रिझर्वेशन होतं, गाडीचा वेळ होत आलता, गडबडीने सामान आवरत होता. तर तेवढ्यात मित्र आला आणि मित्र सांगत होता की अरे तो आमच्या घरी पण निरोप सांग बरं का, की मला काय येणं झालं नाही, मला दिवाळीला मी येणार होतो, तुमचे फोन आले होते. तर तो सामान भरता भरता त्याला हा हा म्हणत होता फक्त. बरं तो हे सांग बरं का, बरं ते सांग बरं का, बरं. त्याला असं वाटलं की अरे याचं लक्ष माझ्याकडे दिसत नाही, तो सामान भरतो आहे. मग तो म्हणला आपले जे विहीर आहे ना, अंगणातले विहीर, ती परसात ठेवायला सांग. तो मला बरं बरं. आणि मग याच्या लक्षात आलं की अंगणात विहीरही नसते आणि परसात ठेवता बी येत नसते. आणि मग ते लक्षात आलं की अरे याचं चित्त नाही आहे. माणूस जरी सांगत असला की माझं चित्त आहे दोन्हीकडे, पण पूर्णतः चित्त त्याचं नसतं. म्हणजे पूर्णतः परमार्थही होत नाही आणि पूर्णतः नीट संसारही होत नाही. ते दोन्ही एकमेकापासून तोडले पाहिजे. म्हणजे ज्यावेळी संसार करत असतील ना, त्यावेळी परमार्थ हा त्या संसारामध्येच होत नाही. संसारात परमार्थ करा असं होत नाही. संसार करून परमार्थ करावा असं लोक बोलतात. आता करून ऊन पंचमी, पंचमीचा हा प्रत्यय आहे, पंचमी विभक्ती व्याकरणातली. या गावाहून त्या गावाला गेला असं विधान केलं. म्हणजे पहिलं गाव सोडून दिलं आणि दुसऱ्या गावाला गेला आहे तो, म्हणजे दुसऱ्या गावाची प्राप्ती आहे. तसं संसार करून परमार्थ करावा हे बरोबर आहे. तुकाराम महाराजांनी संसार केला आणि मग त्यांना वैराग्य इतकं वाढत 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 गेल्यानंतर मग ते भंडाऱ्या डोंगरावर गेले. भामचंद्रावर जायचे, कधी भंडाऱ्यावर जायचे. आणि मग त्यांना जेव्हा लोक भेटायला जायचे मित्र वगैरे, तेव्हा त्यांना खडसावून सांगितलं संसाराचे विषयी बोलू नका मज पासे, किंवा विटले हे चित्त प्रपंचापासोनी व मनते मनी बैसलेसे. तेव्हा हे माझं चित्त प्रपंचातून विटलं आहे, आता मला प्रपंचाविषयी गप्पासुद्धा माझ्याजवळ मारू नका, तेव्हाच परमार्थ होतो. तर मग भंडाऱ्या डोंगरावर जाण्याची गरज भासली नसती ना. किंवा शास्त्रकार असं सांगतात की 18 भार वनस्पती फुले फळे ओळती, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडोनी कासया योग सेविती. 18 भार वनस्पती, ज्यांच्या राज्यामध्ये 18 भार वनस्पती आहे आणि ती वनस्पती वांजोटी नाही, फुले फळे ओळती, सुजलाम सुफलाम त्या वनस्पत्या होत्या. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, ज्यांच्या घरी कुलस्त्रिया होत्या, राज्याची सत्ता होती आणि संपत्ती होती. राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया कासया योग सेविते. ते सुख सोडून कशाला ते वनात गेले असते. जडभरतासारखे अनेक राजांच्या कथा आहेत, ते सुद्धा का गेले, तर त्याचं कारणच हे आहे. गोपी चंदने बचन सुनकर, महाल मुलुक सब छोडा. गोपीचंद राजाने आईचं ऐकलं की बाबा रे, तुला या संसारामध्ये आणि या लोभामध्ये परमार्थ करता येणार नाही, आत्मानंद भोगता येणार नाही, तर तुला हे राज्य सोडून जावंच लागेल. आणि मग
गोपीचंदने बचन सुन कर महाल मुलुक जब छोड़ा, हरि से कोई नहीं बडा, दीवाने क्यों गफलत में पडा. तेव्हा अशा प्रकारचा इतो भ्रष्ट ततो भ्रष्ट हा, म्हणजे जर का तुम्ही दोन्ही एका वेळी करायला गेलात तर हेही जाईल आणि तेही जाईल. याच्यावर एक लहानसा दृष्टांत आहे. एक अज्ञानी माणूस, त्याने ते आपलं धुपाटणं घेतलं. देवासमोर एक धुपाटणं नावाचं एक उपकरण असतं, वात लावून ते देवाला ओवाळायचं, ते आरतीचं धुपाटणं असतं. ते घेतलं आणि त्या मालकाने सांगितलं होतं हे धुपाटण्यात तेल आण. हां, ते गेलं आणि मग तेल तूप घेऊन या असं म्हटल्यावर ते गेलं. गेल्यानंतर मावळ्याला सांगितलं 1 रुपयाचं तेल द्या. मग त्याने ते तेल त्या धोपाटण्यात घेतलं आणि 1 रुपयाचं तूप द्या म्हणले. मालकाने सांगितलं आहे पैसे नंतर देऊ म्हणले. मग ते कशात देऊ म्हणले, याच्यात द्या, कारण खालून पण त्याला खोलगा असतो आणि तो जमिनीवर नीट बसावा म्हणून तो तशा प्रकारचं त्याला सेटिंग केलेलं असतं. याच्यात द्या म्हणल्यावर ते तेल सांडायला लागलं. अरे अरे सांडलं सांडलं म्हणता, असं करायला गेलं तर तूपही सांडलं, तेल गेलं, तूप गेलं, हाती धोपाटणं आलं, असं होऊ शकतं. म्हणजे दोन्ही गोष्टी जाऊ शकतात किंवा एक तरी गोष्ट जाऊ शकते. आणि म्हणून सज्जन माणसाने, सुजान माणसाने 2 गोष्टी एकाच वेळी करायचं टाळलं पाहिजे, तरच आपला संकटाचा भाग टळेल. नाहीतर आपलं संकट केव्हा ना केव्हा तरी ठरलेलं आहे, हे लक्षात ठेवा. हा व्हिडिओचा भाग इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.